नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 1 या विषयातील प्रकरण 2 वर्ग समीकरण अभ्यासणार आहोत. ज्ञानदीप विद्यालयातर्फे मी श्री सुहास सर तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a या सूत्राने मिळतात. वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवण्याआधी आपणास विवेचक म्हणजे काय ते पाहू लागेल. विवेचक म्हणजे या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप b वर्ग वजा 4ac च्या किमतीवरून निश्चित होते, म्हणून b वर्ग वजा 4ac ला वर्ग समीकरणाचा विवेचक असे म्हणतात. हा विवेचक डेल्टा या चिन्हाने दर्शवतात. विवेचकाच्या किमतीनुसार मुळांचे स्वरूप पुढील प्रमाणे सांगता येते. नंबर 1, जर b वर्ग वजा 4ac बरोबर 0 असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतात. नंबर 2, जर b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 पेक्षा अधिक असेल म्हणजेच धन असेल तर मुळे वास्तव व असमान असतात. नंबर 3, जर b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 पेक्षा लहान असेल म्हणजेच ऋण असेल तर ती मुळे वास्तव संख्या नसतात. आता या 3 अटीच्या आधारे आपण उदाहरणावरून वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवूया. विवेचकावरून वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. नंबर 1, 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0. आता 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाशी करू. त्यावरून आपणास a ची किंमत 2, b ची किंमत वजा 5 आणि c ची किंमत 7 अशी मिळते. आता या किमती आपण b वर्ग वजा 4ac मध्ये मांडू, म्हणून वजा 5 वर्ग वजा 4 गुणिले 2 गुणिले 7. यावरून आपणास b वर्ग वजा 4ac ची किंमत वजा 31 अशी मिळते. b वर्ग 4ac म्हणजे डेल्टा, म्हणून डेल्टा बरोबर वजा 31. आता डेल्टाची किंमत ऋण असल्या कारणास्तव या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत. आता दुसरे उदाहरण पाहूया. x वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0. x वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची तुलना आपण x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाशी करू. त्यावरून आपणास a ची किंमत 1, b ची किंमत 2 आणि c ची किंमत वजा 9 अशी मिळते. आता या किमती आपण b वर्ग वजा 4ac मध्ये मांडू, म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 2 वर्ग वजा 4 गुणिले वजा 9. म्हणून आपणास b वर्ग वजा 4ac ची किंमत 40 अशी मिळते, म्हणजे डेल्टा बरोबर 40. आता डेल्टाची किंमत धन असल्यामुळे वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहे. आता आपण तिसरे उदाहरण पाहूया. वर्गमुळात 3x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक वर्गमुळात 3 बरोबर 0. तर या वर्ग समीकरणाची तुलना आपण x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाशी करू. त्यावरून आपणास a ची किंमत वर्गमुळात 3, b ची किंमत 2 वर्गमुळात 3 आणि c ची किंमत वर्गमुळात 3 अशी मिळते. या किमती आपण b वर्ग वजा 4ac मध्ये मांडू, म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 2 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. यावरून आपणास b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 अशी मिळते, म्हणजे डेल्टा बरोबर 0. डेल्टाची किंमत 0 असल्यामुळे वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. यावरून आपणास विवेचकाच्या आधारे वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवता येते. धन्यवाद.